आज बनवली आहे मस्त चिकन बिर्याणी। नमस्कार, मी स्मिता, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मी बनवत आहे आज चिकन बिर्याणी। तर मी चिकन बिर्याणी कशी बनवली आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघा। एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही चिकन बिर्याणी मी बनवली आहे। तर बघू शकता, चिकन घेतलेलं आहे, 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही, आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व बारीक करून त्याच्यामध्ये टाकलं आहे। नंतर हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतलं आहे। तर थोड्या वेळ ते तसंच मुरू द्यायचं आणि थोड्या वेळानंतर म्हणजे अर्धा तासानंतर किंवा 15 मिनिटानंतर हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। तर मी अगोदर सगळं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये टाकणार आहे, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। तर संपूर्ण व्हिडिओ बघा। इकडे मी रस्सा बनवण्यासाठी थोडंसं चिकन शिजायला घातलेलं आहे। तर रस्सा वेगळा बनवावा लागतो, त्यासाठी मी चिकन हे शिजू घातलेलं आहे आणि पाणी उकळायला ठेवलं आहे। तर नंतर मी गरम मसाला आणि लाल तिखट चिकनमध्ये घातलेला आहे। तर चवीनुसार तुम्हीही हे घालू शकता, ज्यांना आवडतं त्यांनी, किंवा बिना तिखटाची सुद्धा बिर्याणी करू शकता, पण थोडंसं चवीपुरतं तिखट हे टाकावंच लागतं, तर चिकन बिर्याणी छान होते। हे मिक्स करून घ्यायचं हाताने किंवा चमच्याने तुम्ही मिक्स करू शकता। तर चमच्यापेक्षा हातानेच खूप छान मिक्स होतं, पण मी उलटण्याने मिक्स करून घेतलं आहे, तुम्ही कसंही करू शकता। तर कांदा, टोमॅटो हे सर्व मी बारीक कट करून ठेवलेला आहे। तर उभा कांदा मी चिरलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा उभं चिरलेलं आहे। तर बघू शकता, टोमॅटो आणि कांदा चिरायचं म्हटलं की किती राडा होतो, तर जाऊ द्या, किचन म्हटलं की राडा हा होतोच। तर पाणी उकळून घेतलेलं आहे, सर्व मसाले झालेले आहेत आणि कांदा टोमॅटो पण छान चिरून घेतलेला आहे। इकडे मी लसूण आणि अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि ते चिकनमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर बिर्याणीमध्ये सुद्धा मी टाकणार आहे। तर इकडे पातेलं ठेवलं आहे मोठं, त्याच्यामध्ये तेल टाकून आपण कांदा छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे। गुलाबी रंगावर कांदा तळून घेतला तर बिर्याणी छान होते। तर इकडे मी मंद आचेवरती कांदा तळून घेत आहे। तर कांदा अगोदर तळून घ्यावा लागतो। तर ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो एकदम मिक्स करून टाकलं तर कांदा अजिबात तळत नाही, त्यामुळे अगोदर कांदा तळून मगच टोमॅटो तळावं लागतं। तर असा छान कांदा तळून घ्यायचा। तर कांदा गुलाबी झालेला आहे, असाच कांदा तळून घ्यायचा, अजून थोडासा तळून घ्यावा लागेल आणि याच्यामध्ये टोमॅटो तळून घ्यायचा आहे। तर इकडे मी चिकन तेलामध्ये टाकून शिजवून घेतलेलं आहे, मगाशी तुम्हाला मी दाखवलेलं। तर दही हे मसाले सर्व लावून ठेवलेलं जे दही चिकन होतं ते मी शिजवून घेतलेलं आहे आणि इकडे पाणी उकळून त्याच्यामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये धुतलेलं तांदूळ टाकायचं। तर छान असं उकळून घ्यायचं अगोदर, उकळून झाल्यानंतर मग तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचं। मी इकडे तांदूळ धुवून ठेवलेला आहे, धुतलेलं तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचं आणि तांदूळ शिजवून घ्यायचं। पहिल्यांदा उकळी येईपर्यंत मोठा गॅस करायचा आणि नंतर मग भरपूर पाणी घालून तांदूळ चांगलं शिजवून घ्यायचं आणि जास्त शिजवायचं नाही, गाळ करायचं नाही, थोडंसं कच्चं ठेवायचं। 80% भात हा शिजवून घ्यायचा आणि नंतर बिर्याणीमध्ये उरलेला भात शिजतोच। तर झाकण टाकून मी असा शिजवलेला आहे, बघा छान असा तांदूळ शिजलेला आहे। हा भात गाळून घ्यायचा चाळणीमध्ये। तर गाळलेलं मी काही दाखवलेलं नाही तुम्हाला, तर तुम्ही कोणत्याही चाळणीमध्ये गाळू शकता। आणि इकडे मी जे चिकन शिजवलेलं आहे ते पण झालेलं आहे आणि कांदा टोमॅटो तोही तळून झालेला आहे। तर हे गाळलेलं पाणी आहे, कांदा टोमॅटो हे सगळं ह्यात मिक्स करून घेतलेलं आहे आणि बिर्याणीसाठी फोडणी देऊन त्याच्यामध्ये जे शिजवलेलं चिकन आहे ते टाकून त्याच्यामध्ये आपण थर लावून घेणार आहोत। 2-3 थर मी लावून घेतले। तांदूळ अगोदर भात टाकून घेतला आणि नंतर थोडे थोडे चिकन पसरवून घेतले आणि नंतर त्याच्यावरती भात टाकून घेतला, तुम्हाला दिसतच आहे, तुम्ही बघू शकता। तर असं सर्व चिकन मी त्याच्यामध्ये टाकलं आहे। तर रस्सा थोडासा मी बनवलेला आहे, तर त्याचा अर्क उतरतो त्याच्यात, म्हणून मी सुक्कं चिकन नाही बनवलं, थोडंसं त्याच्यामध्ये रस्सा ठेवला की त्याचा अर्क भातामध्ये उतरतो, म्हणून मी तसं केलेलं आहे। तर माझा इकडे पूर्ण भात शिजवून
बिर्याणी खूप छान झालेली आहे। नंतर संपूर्ण बिर्याणी झालेली आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकून सजवून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर असेल तर खूप छान बिर्याणी लागते। याच्यावरती आवडीनुसार तूपसुद्धा आपण टाकू शकतो, तर मी तूप पण टाकलेलं आहे, पण व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवलेलं नाही। तर माझी छान अशी बिर्याणी तयार झाली आहे। तर आता सर्वांना जेवायला वाढते। त्याचबरोबर थोडंसं सुक्कं चिकन, बिर्याणी आणि रस्सा हे सर्व मी बनवलं आहे। तर भाकरी पण बनवली आहे, पण कोणी भाकरी घेतलीच नाही। तर बघू शकता छान अशी सुटसुटीत बिर्याणी झाली आहे। तर अशी बिर्याणी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील। इकडे मिठाचा रस्सा आणि थोडंसं सुक्कं चिकन, तर बघू शकता छान अशी बिर्याणी झाली आहे। चवीला सुद्धा खूप छान बिर्याणी झाली आहे। तर अशी बिर्याणी तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि माझे पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा। चला तर मग लवकरच भेटूया, तोपर्यंत बाय बाय।